तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। आजपासून बच्चू कडूंच्या 7/12 कोरा या यात्रेला सुरुवात होत आहे। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला नतमस्तक होत बच्चू कडू यांची भर पावसामध्ये पायदळ पदयात्रा सुरू झालेली आहे। अमरावतीतून सुरू होणारी 7/12 कोरा यात्रा पुढे 7 दिवस चालणार आहे। 7 दिवसांच्या पदयात्रेमध्ये बच्चू कडू हे गावागावांमध्ये सभा घेणार आहेत। 138 किलोमीटरचे पायी अंतर पार करत यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या ठिकाणी देशातली पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात यात्रेचा समारोप केला जाणार आहे। 7/12 कोरा पदयात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आज स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमीतून या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत बच्चू भाऊ आहेत। भाऊ, काय सांगाल, आजपासून तुमच्या पदयात्रेला सुरुवात झाली। 138 किलोमीटर ही पदयात्रा जाणार। धो पाऊस पडत आहे, प्रचंड शेतकऱ्यांची गर्दी होत आहे आणि सर्वपक्षीय सर्व जातीय लोक याच्यात उपस्थित आहे। मी शेतकरी आहे, मी मजूर आहे आणि कष्टकरी समाजाचा हा लढा आम्ही निश्चितच आत्मविश्वासानं पूर्ण करू। जेथपर्यंत कर्जमाफी होत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, मेंढपाळ असेल, तुमचं मच्छीमार असेल, दूध व्यावसायिक असेल, कांदा उत्पादक शेतकरी असणार, नौकर भरती असेल, दिव्यांगाचा पगार असेल, याच्यावर निर्णय घ्यावा आणि नाही घेतला तर आमची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही पदयात्रा टप्प्याटप्प्यानं काढल्या जाईल। 2000 किलोमीटर फिरून 2 तारखेचं आंदोलन आम्ही मोठं करणार आहोत। सगळ्यांना आवाहन करणार आहोत, गावागावात खेड्याखेड्यात जाऊन का 2 ऑक्टोबर चलो मुंबई। या पदयात्रेला बावनकुळेंनी देखील टीका केली आहे। बच्चू कडूंची दुटप्पी भूमिका आहे, आम्ही बैठका घेतल्या असं देखील ते सांगतायत। बैठकी घेतल्यानं निर्णय होत नाही, बैठकी घेतल्या पण निर्णय झाले नाही। 7 एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले, 22 मागणीवर चर्चा झाली, 22 मागणीतला एकही शासन निर्णय निघाला नाही। ही कुठली दुपट्टी भूमिका आहे? बावनकुळेनं हे समजून सांगावं। मी त्यांना फोनवरून नाही बोललो का आम्हाला काही हौस नाही आंदोलन करायची। तुम्ही उद्या निर्णय घ्या ना, हीच पदयात्रा स्वागतासाठी आम्ही मंत्रालयात काढू। नक्कीच उद्या निर्णय जर सरकारने घेतला तर ही पदयात्रा नक्कीच आम्ही थांबू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।